दे आम्हाला या शुभ दिनी, शुभवर दे सुयश दे आम्हाला या शुभ दिनी. जय हे जय हे जय 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 हे जय हे जय हे जय 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 हे जय हे जय हे जय 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 हे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण मरी आईचा उत्सव साजरा करतो. गेल्या वर्षी मरी आईचा कोप झाला आणि आमच्या नेण्या वडील माणूस प्रतापसिंह राजाच्या सेनापतीकडून दगाबाजीला मारला गेला. आज आपण अशी शपथ घेऊया की खून का बदला खून. बरोबर आहे. खून का बदला खून. त्याशिवाय त्या बंडखोर राजाला आम्हा भिल्लांची ताकद नाही समजणार. या मोर छोपे हल्ले करून त्या प्रताप सिंहाला हैराण केलंच पाहिजे. तू आमचा पुढारी आहे. तेव्हा तुमचा निर्णय तोच आमचा निर्णय. आम्ही सगळं तुम्हाला ठेवलेलं आहोत. जान दिली तरी चालेल पण या निर्णय सत्य होय होय दाखवायचा. सैनिक कधी पण आपल्या वस्तीवर घुसतात, लूट करतात, आपल्या आया बहिणींच्या बरोबर घाल घालण्याचा प्रयत्न करा. पुढे गावात गाव हे उत्तर असेल आपलं. शाबास रे माझ्या वाघाळू. मरी आई तुम्हाला उदंड आयुष्य देव. जिकडे पोरी जिकडे. आज आनंदाचा दिवस आहे. तेव्हा सर्वांनी मिळून नाचून गाऊन देवी मरी आईचा जय जयकार करूया. चला. मरी आईचा जय जयकार. मरी आईचा जय जयकार. अरे करा मरी आईचा जय जयकार. अरे मरी आईचा जय जयकार. अरे कसला करता जय जयकार. देवाचे कल्याण करता कशासाठी. अरे या जगात देव असता तर माझ्या सारखा का प्रधान असा भनंग भिकारी होऊन गेला नसता. वैभवसिंहाचा करता आहे तिथं चंद्रनगरीमध्ये आणि निष्णात राजकारणामध्ये असून सुद्धा मी असा भरंग भिकाऱ्यासारखा बोलतोय. अरे अरे या जगाचा देव असता तर माझी याची अवस्था झाली नसती, मुळीच झाली नसती. वैभवसिंह इथं आमच्या वस्तीवर येण्याचं कारण कुणी पाठविला तुला. आलो असा सहज फिरत फिरत तुमच्या मधुर वाद्याचे स्वर माझ्या कानी पडले आणि अचानक माझी पावले या तुमच्या इथं वळली. नागदा हा येडा नाही. येड्याचा सोडून घेतलेला कोणी शत्रूचा गुप्त येणार जिद्द सोडून जमणार नाही. देविया याला मर्यादेला बळी.
गेला बळी ती माझा. अरे पण काय उपयोग होणार आहे त्याचा? अरे मी जिवंत असून सुद्धा कधीच मेलोय. माझ्या रक्तानं कोणतीही मरी आई शांत होणार नाही. अरे तिला दुष्टाचं रक्त हवंय, दुष्टाचं. अरे हिंमत असेल तर घ्या एखाद्या पापाचं बळी आणि घरात तुमच्या मरी आई की कृष्णाच्या तू बकवास बंद करवा व्यवस्थित. तुझ्या सर पुरी चंद्रनगरी आमची शत्रू आहे आणि तू त्या चंद्रनगरीचा माजी प्रधान. तू पण आमचा शत्रूच आहे. तुम्ही काही म्हणा, मी तसा आता पोलीस प्रधान होतो. आता राहिलं फक्त नावाचं वैभवश्री. बाकी सगळं निलय माझं त्या माझ्यावर राजद्रोहाचा आरोप करून मला हद्दपार केला. पण मी हद्दपार होणार नाही. असाच या चंद्रनगरी फिरत राहणार. मी कोण होतो, असा का झालो हे साऱ्या जगाला सांगणार आणि शेवटी या जगाचा निरोप देणार. दाखला, आज आपल्या देवीचा उत्सव आहे, आनंदाचा दिवस आहे. वाट पाहतो आपल्या आज्ञेची. याला सरळ सोडायचं की इथे लाडवा करायचा? त्याला आडवा करायचा कायमचा. हा आमचा शत्रूच आहे. आमच्या महिन्याचा जयकार झाला असताना याने इथे येऊन अपशकून केलाय. याचाच फळ जाऊन यावेळी प्रताप सिंहाच्या काकडीत होतो. त्यावेळी हा वैभव सिंहाचा एकनिष्ठ प्रधान होता. ही गोष्ट सत्य आहे. यावेळी सेनापती होता तो हरामखोर मयासू. याचा कुटील कारवाई आला तो प्रतापसिंह आला आणि याची तिथून हाकालपट्टी करण्यात आली आणि त्या नीट हरामखोराला प्रधानपद बहाल करण्यात आलं. याला मारून काही उपयोग होणार नाही. उलट आपला नुकसानच होईल. याला सोडून देऊया. नाही तर आपला उद्या याचा आपल्याला जरूर उपयोग होईल. हा खरा वेळा नसून तर सुडाने पेटून आपल्या आत धुमसत असलेला एक दखल ज्वालामुखी आहे. नशीब माझं हे खरी तरी का होईना मला ओळखला. कारस्थानाला कळस केला. सत्यवचनी बळी पडला. कारस्थानी पदी चढला. सत्यवचनी वेळा ठरला. सत्यवचनी वेळा ठरला. न्याय जगाचा अजमास आहे हा. न्याय जगाचा अजमास आहे हा. सावध रहा नाहीतर होईल धोका. राखण, तू मला ओळखला? हो, मी तुला ओळखला. मला चांगलंच माहित आहे तो राजा प्रताप आणि प्रधान मयासून माझ्यासारखे तुझ्यासुद्धा दुश्मन आहे. त्या दोघांचाही सर्व नाश आता की जवळ आलाय. ते दोघेही दंडा मारतील. त्याच वेळी माझ्या सुराची पूर्तता होईल. तोपर्यंत मी असाच जळत राहणार या चंद्रनगरी भोवती. हे तो मी राखण. अशा या काळोख्या रात्री कुठं जाणार? इथं थांब वस्तीवर. उद्या जा, तुला कुठे जायचं असेल तिकडे जा. नाही राखण, मला थांबून सामना नाही. जो थांबला तो संपला. माझ्या स्वप्न पूर्ततेसाठी मला अशीच पायपीट करावी लागणार. अरे पण अशा काळोख्या या घनदाट जंगलातून पुढे जाणार कसा? तो सुद्धा एकटा. जंगली जानवरे हैदोस खालीच असतात दिवस रात्र या जंगलात. म्हणून म्हणतो त्या जनावरांना
घाबरून थांबलो तर पुढे कसा जाणार मी? त्या जनावरांची मला भीती वाटत नाही आणि मरणाला तर मी कधीच घाबरत नाही. शेवटी काय राहिलंय हे शिल्लक माझं येतं का? माझ्या समोर माझ्या मुला मुलींची कत्तल झाली. माझ्या समोर माझ्या पत्नीवर अत्याचार करून लेक लाडकी सोडून गेली. लेक लाडकी सोडून गेली. माया सगळी मागे गेली. लेक लाडका तोही गेला. लेक लाडका तोही गेला. स्वप्नाचा डोळा डोळाचा. स्वप्नाचा डोळा डोळाचा. अंतर्लोभी प्रियपत्नीला. अंतर्लोभी प्रियपत्नीला. दुर्भाग्य मार्ग चालला. अंतर्लोभी प्रियपत्नीला. दुर्भाग्य मार्ग चालला. दुर्भाग्य मार्ग चालला. दुर्भाग्य मार्ग चालला. नाही, हे अत्याचार पाहण्यापेक्षा डोळे फुटलेले बरे असं वाटतंय आता. बस या पुढं अत्याचाराला उत्तर अत्याचारानंच द्यायचं. तुझी चीड खरी आहे शे, पण अशी घाई करून चालणार. कारण शस्त्र आणि सैन्य बळाने कितीतरी पटीने आपल्यापेक्षा मोठा आहे प्रतापसिंह. यापुढे चुपे हल्ले करूनच त्याला हैराण केलं पाहिजे. तू आमचा नायलाच का करला? तुझ्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही. अरे मग छुपे हल्ले करायचे म्हणजे चंद्रनगरीत घुसायला पाहिजे ना. अगदी बरोबर. चंद्रनगरीच्या साऱ्या टोर वाटा मला चांगल्याच माहिती आहे. त्याचाच उपयोग करायचा. हे छुपे हल्ले करून चंद्रनगरीची जनता हैराण झाली की प्रतापसिंह राजा चौकारून उठे आणि आमच्या शोधासाठी ही सगळी माणसं आमच्या शोधासाठी खाऊन येतील. आणि अशा जंगल तरी त्यांच्यावर हल्ला करणं आपल्याला कितीतरी पटीनं सोपं होऊन जाईल. एकदम बरोबर. मोन्या हिंग्या आपल्या वस्तीतील सगळ्या तरुण पोरांना तयार करा. जिंकू किंवा मरू या ईर्षेने कुठून पडू चंद्रनगरीत. त्याबद्दल अगदी बिनधास्त तर अतिशय का तुमच्या दोघांच्या पाठीमागे पुरी वस्ती उभी करतो आम्ही. माझ्या वाघानू बरी आई तुम्हाला उदंड आयुष्य देव. प्रतापसिंह राजा आता माझ्या सुनाची पूर्तता मी कशी करतो ते पहा. नाही तुला माझ्या पायाशी आणलं तर नाव नाही सांगणार. राख्या किल्ल बनू बोला बरी आईचा जय जयकार. बरी आईचा जय जयकार. बरी आईचा जय जयकार असो. चाकरी झाली घरावरून किंवा विश्रांती नाही. सारखा आपला भटकतोय. हे काय जंगल आहे मृत्यूचा सापळा. हे बघावा वागुबा माझे वागव लंडला जातील गोळे दुबा. माझ्या बाजूला फिरावा. नागाचा तंडा सलामी देतोय. तुझ्या बाजूला फिरावा. रानडुकरांचा आडोस. आता जीव मुठी धरून कसा तरी इथपर्यंत खेचलो. त्या साला कोणी बाजा कुठे मेला. बापरे. राम हात
तुझा डुबो यांच्या तड्याच्यात सापडलं नाही ना. मेलो जाम मेलो मेलो धावा वाचवा वाचवा आता मला कोणी तरी वाचवा नाही तर मी वाचणार नाही. धावा धावा माझा तो दोन आजा मला एकट्याला टाकून कुठं गेला पुन्हा ठाऊक. मी आता काय करू कुणाला अरे माझ्या हा तुझा दोन असताना असा घाबरतोच काय तू ऐकासारखा. अरे पण तू आता माझ्यावर चांगल्या बोलत होता इथं आणि हे काय की घाबरलास का. काय करू आता मर आणि तुझ्या बाबा मला पण जात अशी तुझ्या आईला राजाने आज्ञा केली म्हणून तुला सोबत कामगिरीवर घेऊन आलो. कामगिरी राहिली बाजूला आणि नुसतं लपडं घालोय. आईला हात तर एकदम वाटावर गेला. आता मी एकटा तरी काय करू काय करू. त्या वैभवशिवाला शोधू एकटा आजा आजा त्याला मी काय करू मग भोसडीच्या आता घाबरलास तरी कुणाला. राजा माकडाने माझी मजा केला आणि माझी मी काय बोलली भो 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 हो काय तुझ्या नानाची माझ्या मागे साप लांडगे डुकर लागले पण मी काही त्यांना नाही घाबरलो. मी आहे तसंच माझ्या दोन पायावर उभा आहे आणि त्या माकड्याने बघून घाबरला का उभं करायला. मारू नको मला वाट आला असा गोगो करता बोलून जा आणि तुझं मड तिथं ठेवून पुढे जायला मी मोकळा होईल. घेतला आता मी एकटा तरी काय करू. आता हे बोचकं घेऊन पुढे जाऊन तरी कसा. परत हा माकडांना घाबरला की एखाद्या देवताच्या तड्यात सापडला पुन्हा जाऊ. हा काय वाघ साधा दिसत नाही. राजा मात्र पळाली सगळी मागच्या मागं. आता तरी ती भीती काढून टाक आणि माझा आता बोलते माझ्यावर. हे वारं थांबव ठिकाणावर ये आणि माणसा आता बोल माझ्या बरोबर. ठिकाणावर नाही येणार राजा. हो काय करतो.
जायला तो वेडा वैभव तो तोवा तुला कुठे दिसत नाही. आमच्या इथे जीवावर घेतलं असं नको तर काय मग रडू स्वतःला शूर शिपाई म्हणताय वाताच्या झटक्यासारखे काम नाही काय काय सांगू कसं सांगू अचानक याला एक आहे की वाटाचा धक्का आला काय हो शूर शिपाई तुमची नावं काय
त्यानेच ठेवली हो. आम्ही नाही. मग आता आमच्या पोराबाळांची नाव आम्हीच ठेवणार. कोण नाही ठेवणार. काय मान डोलावतोय नदीला यासारखा? ते भाऊ. तू गरीब आहे हो. त्याचा कापरून जाण्याचं एखादं औषध सांगा हो. तुम्ही या जंगलातच राहता. मग तुम्हाला जंगली जानवरांची माहिती चांगली असणार. सांगा हो एखाद्या औषधाचं नाव सांगा. औषध मला माहित आहे. मी सांगतो मला होईल. अरे मग आतातून काय तुझी वाचा घडली होती. औषध तुला माहिती आहे. मग नाव सांग. ती असं धावून जाऊन घेऊन येतो. औषधाचं नाव बाई. ही बाई तुझं कापल्या जाण्याचा ही बाई. एकाच आईचा एकाच बापाचा एकुलता एक पुत्र आहे हो लाडका. तो जरी आता आपल्या मेला त्याचे आई वडील कुणासाठी रडतील काय करतील. दया करा जमा करा काहीतरी औषध सांगा हो. असं म्हणताय. मग तुम्ही एक काम करा. मी गाणं म्हणते आणि तुम्ही यांना घेऊन नाचा. मग बघा म्हणता म्हणता याचं काम केलंच पाहिजे. चालेल चालेल टाळ्या वाजा. ठीक आहे तर चालू करूया मग. याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, त्याचं नाव आजा. आता दोघांनी वाजवा बँड बाजा, आता दोघांनी वाजवा बँड बाजा. याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, त्याचं नाव आजा. आता दोघांनी वाजवा बँड बाजा, आता दोघांनी वाजवा बँड बाजा. याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, याचं नाव आजा, त्याचं नाव आजा. पिल्लांची पोरगी नाव माझं चिंगरी, पिल्लांची पोरगी नाव माझं चिंगरी. करू नको हुशारी हत्तीरी, करू नको हुशारी हत्तीरी चिंगरी. याचं नाव माझ्या नाव माझ्या दोघांनी वाजवा बँड बाजा. याचं नाव आजा, त्याचं नाव आजा, त्याचं नाव आजा.
हॅलो सेनापती बब्बर आज आता मला आपल्याला इथं 5 दरबारात मिनिटं बोलावण्याचं कारण काय हे आपल्याला येतं इलंय बघ 5 मिनिटं दिलं इलंय थांब 5 मिनिटाचं काय चल आपला निरोप कळला अचानक तुमचं नाव काय हो? दरबारात येण्याचं कारण कुठं ते? न कळल्यामुळे युट्यूबर आहेत काय आम्ही आणि सेनापती मोठ्या अचंगात पडलो. व्हिडिओ पूर्ण मयासूर काढले हो बब्बर नाव आपण स्वतःला फक्त राजकारणी समजता आणि दरबारात अचानक बोलावण्याचं कारण तुम्हाला कळू नये 92 त्याचं आश्चर्यच वाटतं 56 54 महाराज आपल्यासारख्या चतुर राजकारणी व्यक्तीसमोर 5 6 अवचिती शिकायचा 54 सैन्याचं बलाबल आम्ही ताबडतोब फेर बरोबर मग पण राजकारणातील डावपेच आम्हाला कसे कळलं व्हिडिओ कट होय. बरोबर आहे परत सेनापती. सांगितलं महाराजांच्या बुद्धीच्या दिव्याची चोरी आम्ही ती काय बनवली 56 54 ठीक आहे 98 आपल्या राज्यातील घडामोडीवर आपण लक्ष द्यायला हवं 98 सात झाले हां. हां 98 60 60 पण महाराज 92 राज्यात तसा गोंधळ कुठे आपण दिसत नाही. सगळीकडे शांतता पसरली आहे असून देशाची तक्रार कुठेच नाही आहे. सैन्याच्या बाबतीत अगदी जास्त असा मार सुभाष गुंड ताकदीने हजर राहून 2.6 प्रत्येक तुकडीची विचारपूस करतो ही झाली राज्याच्या आणि सैन्य हा दलाची युट्यूबर आहे का होय नवीन पण आजूबाजूला आपल्या शत्रूंचा जोर वाढत असून व्हिडिओ मागा बघतो नंतर मला त्यांच्या छुप्या हल्ल्याला काय होतं? भूत आलेला आहे मी होय रुना हॉटेलकडे यात माजी प्रधान वेडा वैभव सिंह आहेत ना मी चारी दिशांना फिरून आमच्या आहेत ना ओळखते खरं मी हो आता जी कॉमेडी झाली आमची हा. बेअदबी करतोय त्यात पप्पा होते माझे हां 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 फरसानवाले पण सांगला फरसानवाले फरसान आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागेल वैभवशाला पकडण्यासाठी आम्ही आजा आणि बाजा या दोन सूर शिपायांना 2 दिवसांपूर्वी कामगिरीवर पाठविले ना आणि आमची नक्की खात्री आहे येत्या 2 दिवसात त्या वैभवशाला पकडून ते आमच्या पाठी ते आपल्याला जास्त त्या वेड्याची मामूली गोष्ट सोडा प्रधान पण त्या छुप्या हल्ल्याने आम्ही हैराण झालोय त्याचं काय त्यात त्या भिल्लाने तर कहरच केलाय त्या लाखन भिल्लाचा आणि त्याच्या वस्तीचा समूह नायनाट केल्याशिवाय आमच्या मनाला शांत राहणार नाही तेव्हा सेनापती यापुढे आपलं लक्ष असेल तो लाख्या भिल्ल आणि त्याचे भिल्लांची वस्ती पण महाराज लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो म्हणून समाज मी म्हणतो आपली आणि त्या भिल्लांची दुश्मनी होण्यात एवढं कारण तरी का ते भिल्ल कसे गरीबात दिसतात शिस्त तसं सगळंच नसतं सेनापती त्या भिल्लांची आणि माझी फार फार जुनी दुश्मनी आहे हे तुम्हाला सांगून सुद्धा समजणार नाही सांगितली असती तर आमच्या मनात घर पडलं अज्ञान दूर होईल महाराज आणि मग मी आणि सेनापती कशा त्या भिल्लाच्या मुख्य आहोत आपल्यासमोर हजर करू पण दुश्मनीचं खरं कारण कळलं असतं तर मयासूर सेनापती बब्बर तुम्ही आमच्या विश्वासातली माणसं तसंच या चंद्रनगरी राज्याचे खरे आधारस्तंभ आहात म्हणूनच आज मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय 18 वर्षापूर्वीची गोष्ट शोर घट्टा तरुण मिळून आम्ही लाखा भिल्लाची आमचा खास शरीर रक्षक म्हणून नियुक्ती केली होती तो जातीने भिल्ल असून सुद्धा त्याचा विचार न करता त्याचा आणि त्याच्या बायकोचा आम्ही आमच्या राजवाड्यात केली होती त्यावेळी आमचे राजकुमार अवघ्या 5 वर्षांचे होते आणि आमच्या राणी साहेबांनी नुकताच एका कन्यारत्नाला जन्म दिला होता कसे तरी वर्ष गेले आणि लाख्या भिल्लाच्या बायकोने आमच्या वरच नाजूक नयन बाणांचे प्रहार चालू केले आम्ही बेचैन झालो. पूर्ण गोंधळून गेलो एका रात्री लाख्याची बायको लपत छपत आमच्या शयनगृहात आली आम्ही आमच्या मनाला आवरू शकलो नाही
तिला बाहुपाशात घ्यायला आणि लाख्या बिल्ला तिच्या यायला एकच गाठ पडली. इथंच ठेंगी पेटली. हातातील शस्त्राने त्याने आपल्या बायकोला ठार मारली आणि आमच्यावर शस्त्र उगारला. आरडा ओरडा ऐकून आजूबाजूचे पहारेकर धावत आले. लाख्या पळाला आणि आमचा जीव वाचला. एकूण प्रकार असा झाला तर पण या प्रकरणात आपली तर काही चूक नव्हती महाराज. चूक त्या लाख्या बिल्ल्याच्या बायकोची होती आणि तिचा खून जर त्यानेच केला मग प्रश्नच मिटला नाही का महाराज. तसं असलं तर आम्ही कशाला त्या लाख्याचा जन्मभर विचार केला असता. पण त्या लाख्याने आम्हाला जन्मभर याद राहील असं कृत्य केलंय त्याचं काय. म्हणजे महाराज एवढं कोणतं भीषण कृत्य त्याने केलंय की त्यामुळे आपण एवढे बेचैन आहात. ती आठवण झाली की आम्ही बेचैन होतो. ते भीषण हत्याकांड. हत्याकांड कुणाचं स्पष्ट सांगा महाराज. आमच्या अवघ्या 6 महिन्याच्या कन्येचं. सांगतो महाराज. खरं तेच सांगतो सेनापती. त्याच रात्री लाख्याने आमच्या कन्येला उचललं आणि चोर वाटेने तो नाहीसा झाला. खूप तपास केला त्याचा पण कुठेही त्याचा पत्ता लागणार नाही. 8 दिवसांनी आमच्या शयनगृहाच्या दरवाजापाशी एक बाण सापडला. त्यात लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, खुनाचा मधला खुनाने घेतला मी. राजा तुझ्या पोरीच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे करून मी गिधारांना मेजवानी दिली. लाख्या भिल्ल. काय त्या मामुली बिल्लाची हिंमत. पण महाराज त्याला आता पण आपण जिवंत कशाला ठेवलं याचं अक्षर वाटतंय आम्हाला. त्यावेळी मी पुरता गोंधळून गेलो होतो. आमच्या कन्येची शोकांतिका ऐकून राणी साहेबांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. काही दिवसात त्या वेड्या झाल्या आणि थोड्या दिवसात शयनगृहाच्या छज्जावरून उडी टाकून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नंतर त्या लाख्याचा खूप तपास केला पण तो कुठे परागंदा झाला कुणास ठाऊक. 17-18 वर्षानंतर तो राहुरीच्या जंगलात परत आलाय अशी बातमी आम्हाला कालच समजली. तेव्हा बस बस करा महाराज. त्यापुढे काही सांगू नका. अंगार अंगार झालाय सबंध शरीराचा हे भीषण हत्याकांड ऐकू. बस यापुढे त्या लाख्या बिल्लाला जिवंत किंवा मृत तुमच्या समोर हजर करेल. ही घ्या हो सेनापती बब्बरची प्रतिज्ञा. हा हा सेनापती जरा सबुरीने घ्या. तरुण घटना लवकर उचली घेतो हे जाणतो आम्ही. आपले धर्मप्रेम आहे आणि राजेश्वरावर आम्हाला माहिती आहे आपण या चंद्रनाथीचे सुरक्षित सेनापती आहात. राज्यावर आणि राजेश्वरावर आपले अमर प्रेम आहे. पण लाख्या बिल्लाला पकडा तेवढी मामूली गोष्ट नाही सेनापती. योग्य निर्णय घेऊन मग पुढे चाला. कितीतरी अशक्य गोष्टी त्या सेनापतीने आपल्या रामशेरीच्या डोळ्यावर हा मंत्र शक्य करून दाखवल्या. आतापर्यंत कोणपुरीला वेडा देऊन कोणपुरी हमीच कमीच केली होती ना. या बंडखोर सरदार जगत सिंहाला आम्हीच त्याचे नमूद केलं होतं ना. वैभव सिंगची हकालपट्टी करू राजेश्वरांचा प्राण वाचून हे आपल्याला प्रधानपद प्राप्त करून देण्यात आमचाच मोलाचा वाटा होता ना. सगळं करणारा सेनापती बब्बर त्या मामुली बिल्लाचा वास्तवाची बरीच सुद्धा शंका आपल्या पराक्रमाबद्दल आमच्या मनात ते मात्र नाही शंका सेनापती. पण लाख्या बिल्ल वाटतो त्याला मामुली नाही.
आणि राहुलीचा धंदा जंगलात त्याला पकडणं माझं साधं काम नाही. अहो त्या बिलांपेक्षा हिंसा प्राण्याची भीती पहा. तेव्हा त्याच्यावर हल्ला जरूर करू, पण योग्य निर्णय घेऊनच करू. खरं तेच सांगताय प्रधानजी सेनापती. त्या लाखाला नेस्तनाबूत कराल, पण योग्य संधी मिळतात त्याच्यावर हल्ला करून त्याची पाळमुळं फाडून काढा. काय चाललंय काय? हा प्रताप सिंह राजाचा राजा कारभार आहे की गोंधळाचा गोंधळ? युवराज शेवटी आहात ना? कुणासमोर काय बोलता याचं भान ठेवा आणि नंतर बोला. विचार केला होता म्हणून आतापर्यंत शांत होत होतात, पण आता गोष्टी विचार करण्या पलीकडे गेल्या आहेत. जनतेत असंतोषाचा भडका उडला असाच रंग दिसतोय. मूर्खासारखं काहीतरी बदललं काय युवराज? आता जनतेविषयी आम्ही प्रधानजींची चर्चा केली. सगळीकडे सुगंध आणि शांतता आहे असं उत्तर मिळालं आम्हाला, आणि आपल्याला फक्त उत्तर मिळालं का आणि आपण त्यावर विश्वास ठेवला. पण बाहेर काय चाललंय हे आपल्याला या राजगादीवर बसून नाही समजणार. यासाठी या राज्याबाहेर पडावं लागेल, तेव्हाच आपल्याला जनतेचं सुखदुःख कळेल. मयासूर काय ऐकतोय आम्ही? आम्ही आपल्याला खोटं सांगता बाबा. आपल्या वेळी राज्याची आणि जनतेची काळजी आहे हो मला. आपल्या हितशत्रूने युवराजांचे कमान बुकलेले दिसत आहेत आणि केवळ गैरसमजुतीमुळे युवराज इथं. चूप बसा प्रधानजी. यावेळी अशी केडी जवळ चालणारा दुसरा कोणी असता तर खुद्द महाराजांच्या समोर तुमची जबान छाटून टाकली असती. पण तुम्ही पडलात प्रधान या राज्याचे, त्यात नाईलाज झालाय आमचा. महाराज असं आपण आमच्या मालिमाला सहन नाही. युवराजाला सांगायला नाही सांगा. नाही तर काय कराल तुम्ही? तुमच्यापेक्षा काकणवर अधिकार मोठा आहे आमचा. तुम्ही फक्त कळसूत्री प्रधान आहात या राज्याचे. मी या राज्याचा युवराज आहे. या राजगादीचा एकुलता एक वारस. एवढं जरी लक्षात ठेवलं ते तुमच्या फायद्याचं आहे. आमचा लपाटपा करण्याची अक्कल आहे आम्हाला युवराज. ती आम्ही गहाण टाकलेली नाही. आपल्या अकलेच्या दिव्याचा प्रकाश दिसणार आहे थोड्या दिवसांनी महाराजांना सुद्धा. तेव्हा युवराज म्हणून आज्ञा करतोय, जा असं जाण त्या भडकलेल्या जनतेची समजूत काढा. जनता का भडकली हे महाराजांना माहिती नसेल, पण तुम्हाला आणि मला चांगलंच माहिती आहे. ठीक आहे, येतो मी महाराज. जनतेला सामोरं हे कर्तव्य आहे आमचं. पण महाराज, प्रधान या नात्याने आपल्याला एक विनंती करतो. माझ्यावर केलेले आरोप जर निराधार असतील तर युवराजांना योग्य शासन द्यायलाच पाहिजे. मयासूर जबान सांभाळून बोला. युवराजांना शासन करायचं किंवा नाही हे ठरवणारे आम्ही अजून इथे जिवंत आहोत. त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. जा प्रथम जनतेसमोर जाऊन त्यांची समजूत काढा. जा तुम्ही. जनता भडकली तर तुम्हीच का हे राज्य सुद्धा टिकणार नाही. काय झालं एवढा की तुम्ही एवढे चिडले? काय सांगू का, या मयासुराने सगळा गोंधळ निर्माण केलाय जनता जनाने. कुणाचा म्हणून कुणाला मेळ राहिला नाहीये. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून प्रत्येक माणसाकडे जादा कर वसूल करणार असा फरमान काढलाय प्रधानमंत्री. आणि हे ऐकून आपली गरीब जनता फार हवालदिल झाली आहे आणि आपल्यावरच भडकली आहे. जनतेत असंतोषाचा भडका उडाला तर आपल्या आजूबाजूच्या शत्रूंना उठाव करायला संधी मिळणार आहेत का? एकूण प्रकार असा आहे तर असं असेल तर आम्ही जनतेसमोर जाऊन त्यांची माफी मागू. वेळेला मयासुरांना सुद्धा प्रधान पदावरून पदच्युत करू.
केवळ युवराजांच्या शब्दावर विश्वास ठेवू असा तडकाफडकीचा निर्णय घेणे म्हणजे महाराज. हे तुम्ही त्यांना शिकवण्याची गरज नाही. सेनापती बब्बर सिंग, प्रधान मायासूर यांची काय काय कारस्थानात चालली आहे ती तुमच्यापेक्षा मला चांगलीच माहिती आहे. आणि आपण सेनापतीवर कसा दुर्ग करताय ते सुद्धा समजणे आम्हाला. आम्ही म्हणजे मयासूर नाही युवराज, सेनापती बब्बर म्हणतात आम्हाला. ते गेली 10 वर्ष सेनापतीची पद आम्ही इतपर इमानीने सांभाळीत आलो. त्यामुळे आम्हावर केलेले कुठच्याही मता आरोप आम्ही बिलकुल सहन करणार नाही. तुझा आरोप करायला आम्हाला वेळ लागला नाही सेनापती बब्बर सिंग. मग महाराजांसमोर तर आहे ते स्पष्ट बोलून मोकळे व्हा. विनाकारण आमचाही प्रधानजी प्रमाणे गोंधळ होऊ नये आणि महाराजांची सुद्धा आमच्यावर खप्पा मर्जी होऊ नये यासाठी तर आहे ते स्पष्ट बोलून मोकळे व्हा. मग ऐका महाराज, या तुमच्या सेनापतींची चालबाजी. मयासूर आणि सेनापती बब्बर सिंग यांनी एक डाव रचला असून हे राजेश्वरांविरुद्ध बंडाचे निशाण उभारून सैन्याला प्रोत्साहन देत आहे. ही बातमी आमच्या खास हेराने आम्हाला दिली आहे. सेनापती हा एक देव आम्ही. हे दातांत खोटं आहे बा. मग युवराज सांग, युवराज खोटं बोलताय असं म्हणायचंय तुम्हाला? याबद्दल निदान यावेळी मी काही करू शकत नाही. मग कारण युवराज आपले एकुलते एक लाडके पुत्र आहेत. उद्याचे या राजगादीचे वारसदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले उपचार तुम्हाला सत्यच वाटणार. भलतात बोलून आमच्या मात्याचं अंगार आणखी वाढू नका सेनापती. राजाचं कर्तव्य आम्ही चांगलंच जाणतोय. सत्याची कास धरणारा हा राजा प्रतापसिंग आहे. युवराजांचे हे शब्द खोटे ठरले तर त्यांना सुद्धा शिक्षा करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कोर्टच्या पुत्रापेक्षा आम्हाला आमची जनता प्यारी आहे. जा तुम्ही योग्य चौकशी करून दरबारात हजरान करू तुम्हाला. जा तुम्ही. तुम्हाला यापुढे आपणास फार सावध राहावं लागणार आहे. मयासूर आणि सेनापती बब्बर हे फार शूर आहेत, चतुर आहेत, हे दिवार सत्य. पण कावेबाद सुद्धा तेवढेच आहेत, हे विसरून चालणार नाही. 15 दिवस झाले आपण फरमान काढू, पण अजून तो वेडा वैभवसिंह यांना पकडता आला नाही. याचा अर्थ काय समजावा आम्ही? यापुढे मी स्वतः चंद्रनगरी भोवतालचा सगळा परिसर शोधून काढेन. कसा वेडा वैभवसिंह आमच्या ताब्यात येत नाही तेच पाहतो. येतो आम्ही साहेब. मदत मिळेल किंवा नाही याचाच संशय येतोय मला. कारण ते प्रधान आणि सेनापती गेंडासिंगला भितात रे. गेंडासिंग नाही, बब्बर सिंग. शेवटी काय ते नाही झाले तर आपली वस्ती काय ध्यान नाही रे. बघू आता. पण एकदा आपण त्यांना भिडल्याशिवाय आपल्या ताकदीची कल्पना येणार नाही त्यांना. बघू आता लाखेटा काय बोलतोय ते. त्याच्या शब्दाबाहेर आपण जायचं नाही. पण काय पण तू सांग लिहिल्या, त्या दिवशी आपली चुकत झाली बघ. त्या येड्या प्रधानाला सोडला खरा, पण तो येडा नाही. आपली वस्ती शोधून काढणारा शत्रूचा कोणतरी गुप्त हेर. असं कसं म्हणतोय सर? आपलं नाही, पण आता त्याचं वय झालंय. एकदा मान लुटाणीला लागला की त्याचं सगळं संकटच जाणार.
हा काय देतो वेडा वैभव सिंह त्याला पकडण्यासाठी 8 दिवस फिरतो तो येडा कशाला पाहिजे तुम्हाला ए भोबो त्या वैभव सिंग सारखा आम्हाला सुद्धा येडे समजतोस काय हिंग्या हे असं ऐकणार नाही बा त्यांच्या मुसक्या आणि भरभराट घेऊन जा वस्तूवर लाक्या भिल्ला हे असं ऐकणार नाही चंद्र नगरीचे शिपाई म्हणजे आमचे शत्रू है ना मामी घेऊन चल चला अरे बोला घुमल मामी घ्या फोन तुला करेल राष्ट्रात आणि शिक्क्यात घालून वेड्या शिपायाला घेऊन वस्तीवर चाललेत वाटतं. माझ्या बाबांचा बी अजून काय पत्ता नाही बाबा. आणि माझं लगीन करायचं म्हणतोय. पण मी त्याला साफ सांगून टाकलंय. मला पसंत पडल त्याच्याशीच मी लगीन झालं. पण माझ्या दिलाचं दिल मला अजून कुठे नजरेला बी पडत नाही. आणि हे काय जखमी झाला तुम्ही काय झालंय समोरून येताना वाघानं झडपलं आमच्या त्याच्याशी 2 हात करता करता मलाच घायाळ करून पळाला. या घनदाट जंगलात आपण मी चंद्रनगरीचा राजकुमार मंदार. आमचे 2 शिपाई गेले 10 दिवस इथंच कुठेतरी या जंगलात गायब झाले असते. एक माझी वेडाच होता तो सुद्धा इथं भटकत असतो. त्यांना शोधण्यासाठी इथपर्यंत आलो. पण त्या वाघाच्या तावडीत सापडलो आणि असा घायाळ झाला. आपण चंद्रनगरीचे शिपाई आहोत. चंद्रनगरीचे राजकुमार. मग तुम्ही इथे मुळीच थांबायला नको. कारण 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 काय सांग कुणाची भीती आहे इथे? हा मंदार लढता लढता मरेल पण माघार जाणार नाही. ते मला ठाऊक आहे. पण या पलीकडच्या दरीजवळ एक पिल्लांची वस्ती आहे. चंद्रनगरीचे राजा आणि त्यांची फार जुनी दुश्मनी आहे. त्यात तुम्ही चंद्रनगरीचे राजकुमार. हे जर त्यांना समजलं तर ते तुम्हाला काय मारतील हो. म्हणून तुम्ही जा इथून. नाही भित्र्या भागूबासारखा पळून जायला मी काय हातात बांगड्या भरलेल्या नाही. कबूल आहे. तुम्ही एकटे आहात हो. आणि ते जवळजवळ 100 सव्वाशे आहे. मी तुमच्या पाया पडते. निघा तुम्ही इथून. ठीक आहे योग्य वेळी मला सावध केलं. तुझे उपकार. यात कसले होतात. नागाची कापलं नक्कीच कुणीतरी चंद्रनगरीचा खाता सांभाळवा. थांबा थांबा.
मग अकडं कशाला थांबला होता? रस्त्यातून जात होते. तो आकाराने त्यांच्यावरती झडप घातली हो. कसे तरी घायाळ होऊन इथपर्यंत आले. मी विचारपूस करणारच होती. तेवढ्यात तुम्ही आला. काय रे? कोण आहेस तू? बाबा, अहो तो जखमी झालाय हो. शिवाय तुमच्याबरोबर लढता फार थकून गेलाय. आपण त्याला वस्तीवरती घेऊन जाऊया. तो तराठी सावकाश चौकशी त्याची. असं म्हणतेस? हो असं म्हणतेस पोरी? हो हो. मग चालतं. अरे एक सरदाराच्या पोरा हो मोना. दोन दिवस झाले अजूनही युवराजांचा पत्ता नाही. त्या दोन शिपायांचा पत्ता नाही. प्रधान नयासो सेनापती बाबर याचा अर्थ काय समजावा आम्ही? आता आम्ही चंद्रनगरीत आहोत ना, आम्ही तरी काय सांगावं? मला तुमचा संशय येतो सेनापती. युवराज तुमच्या मनातून उतरले हे आम्ही केव्हाच जाणले. तुम्ही तर त्याला वाटका केला नाही ना युवराजाला. महाराज, युवराजांचे आणि आमचे जरूर मतभेद असतील, पण असला नीचपणा आमच्या हातून कदापि होणार नाही. युवराज आमचे ध्येय आहे आणि त्यांच्यावर शस्त्र चालवणं हे आमच्या पित्राला शोभणार नाही. मग युवराज गेले कुठे? युवराज इतर कुठेही थांबत नाही हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहित आहे. बघा, 2 दिवस झाले तरी युवराज अजून कसे परतले नाहीत राहिले. प्रधान भयासो आपला काय करता? त्याबद्दल आता आम्ही काय बोलावं? हेच घर नाही आम्हाला. जो विचार करावा तो तर गुंडासारखा भाड्याचा चालला आहे. त्या दाखवून आमच्यावर गालपाटाचा आरोप करतात. यामुळे आम्ही अधिकच गोंधळून गेलोय महाराज. आपल्या पुत्राच्या अकस्मात वियोगाने आम्ही पुरते गोंधळून गेलो. आम्ही गेलेलो आहोत, पण युवराज दृष्टीला पडल्याशिवाय आमच्या मनाला शांती लावणं शक्य नाही. प्रधानजी, आता थांबून उपयोग नाही. युवराज, ते 2 शिपाई यांचा तपास जल्दीने घेतला पाहिजे. आम्ही आताच्या आता निघालो आमच्या कामगिरीवर. हे सगळं ठीक आहे सेनापती. यांचा शोध करायचा कुठे आणि कसा? भयासो तुमच्यासारख्या लढवय्यांना ही भाषा सोबत नाही. वेळेला आम्ही आमच्या पुत्रासाठी राज्यत्याग करू, पण आमचा मंदार आम्हाला मिळालाच पाहिजे. आपण गैरसमज करून घेऊ नका मला. माझा बोलण्याचा अजून तुम्ही समजलेला नाही. युवराज नक्की कुठल्या तरी दिशेला गेले याचा पहिला अंदाज घ्यावा. मगच आपल्याला दुसऱ्या प्रयाणाचा विचार केला पाहिजे. यात काय कठीण आहे भयासो? उत्तरेकडे सरदार यवनसिंगाला पाठवा. पश्चिमेकडे सेनापती बाबा तुम्ही स्वतः करा. दक्षिणेला सरदार मयासूर तुम्ही करा आणि पूर्वेला सरदार मल्लिकला पाठवा. काय वाटेल ते करा, पण उद्या सूर्यास्तापर्यंत युवराज आमच्या समोर हजर करा. कसे आहात सेनापती? आता जाऊन त्या मल्लिकला सरदाराला कल्पना द्या आणि स्वतः निघण्याची तयारी करा. आम्ही पश्चिमेला कूच करतो. प्रधानजी,
सेनापती सोबत 10-12 माणसं घ्या आणि शस्त्रास्त्र घ्या. कोणत्या क्षणी शत्रू कुठच्या बाजूने हल्ला कधी सांगता येत नाही. त्यामुळे सावधगिरीने चला. कुठेही दगाफटका होणार नाही याची काळजी घ्या. त्याबद्दल अगदी आपण निदर्शन आम्हाला वेळेला स्वतःचा प्राण गमावू पण विराजाला सुखने पिता आणून महाराज, आपण स्वतःच्या मनाला सावरा. चिंता करू नका. आपल्या हुकुमाप्रमाणे उद्या सूर्यास्ताच्या आत आम्ही युवराजांना आपल्या समोर हजर करू. जगत जनने आपल्या कार्यात यश देऊ आणि युवराज सुखरूप परत राजवाड्यात येऊ हीच आमची इच्छा. हात चला महाराज, हात चला. काय झालं? लवकर बोल.